आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 46। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। यामध्ये बघा सुरुवातीपासूनच नॉलेज चेक इथे दिलेलं आहे, तर जे नॉलेज चेक मी सांगणार आहोत तेच नॉलेज चेक तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहे। जे ब्लँक कलर मध्ये नॉलेज चेक दिलेले आहे त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क्स वगैरे नाही, त्यामुळे ते सोडवायची काही गरज नाही। जे ऑरेंज कलर मध्ये दिलेले आहेत तेच आपल्याला सोडवायचे आहे, ऑरेंज आणि ब्लू कलर मध्ये। तर आपल्याला पहिलं नॉलेज चेक बघा कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे, थोडंसं खाली या बघा, या ठिकाणी दिलेला आहे मला सार्वजनिक कॉम्प्युटर नेट बँकिंग व ऑनलाईन व्यवहार सुरक्षितरित्या कसे करावे हे माहिती आहे। याच्या खाली जे नॉलेज चेक आहे ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे, तर त्या नॉलेज चेक वर क्लिक करा, म्हणजे ते सोडवायचं आपल्याला, तर इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, विक्रेता अथवा उत्पादकाने एखादे उत्पादन किंवा वस्तू किंवा कोणताही भाग ठराविक कालावधीमध्ये बदलून किंवा दुरुस्त करून देण्याचे दिलेल्या आश्वासनाला डॅश असे म्हणत आहे। तर त्याला आपण काय म्हटले जाते, तर त्याला आपण वॉरंटी म्हटले जाते। जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर कार मध्ये सोडावा लागला तर तुम्ही तो डॅश ठेवावा म्हणत आहे। तर कोणत्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, तर लॅपटॉप बॉक्स मध्ये ठेवायला पाहिजे। तुम्ही तुमच्या लॅपटॉपची चोरी कशा प्रकारे रोखू शकता म्हणत आहे, तर या सर्वच ऑप्शनमुळेच रोखू शकतो, म्हणून याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे। IMI म्हणजे काय म्हणत आहे, तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी आहे। इक्विपमेंट आयडेंटिटी ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे। तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा बॅकअप किती वेळा घ्यावा म्हणत आहे, तर याचं उत्तर 4 आहे। जेव्हा तुम्ही नवीन फाईल तयार करता किंवा अशा पिक्चर्स अपलोड करता ज्या तुम्हाला गमवायच्या नाही, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपण आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणे इथं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर बघा दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे, बघा हे पहिले झालं। त्यानंतर या ठिकाणी त्याच्याच खाली बघा, याच्या खाली आपल्याला इथं दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे। जे नॉलेज चेक सोडवायचे ते सोडवायचे आहे तिथं। तर दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, त्यानंतर इथून स्टार्ट करा। तर IT अधिनियमाच्या कोणत्या कलमात डिजिटल स्वाक्षरीच्या गैरवापराचा समावेश आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर 72 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। अँड्रॉइड मोबाईलवर गेम आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग आणि स्थान कोणते आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर गुगल प्ले स्टोर आहे। खालीलपैकी सॉफ्टवेअर पायरसीसाठी सर्वात योग्य पर्याय कोणता आहे म्हणत आहे, तर वरील दोन्ही आहे। अँड्रॉइड डिव्हाइसेससाठी ॲप स्टोअर कोणते आहे म्हणत आहे, तर गुगल प्ले स्टोअर असणार आहे। जेव्हा तुम्ही ऑनलाईन ब्राउजिंग करत असता तेव्हा एक नवीन विंडो पॉपअप होते जी सांगते तुमच्या संगणकात एक नवीन व्हायरस आढळला आहे, तर ती विंडो समस्या सोडवण्यासाठी क्लिक करण्यासाठी एक बटन देते। अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर अशा परिस्थितीत आपण मूळ ब्राउझर विंडो आणि पॉपअप विंडो दोन्ही बंद करा, त्या साईटवर पुन्हा जाऊ नका, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपला कोर्स पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक इथे सोडवायचं आहे। आता दुसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तिसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे पाहून घ्या। बघा हे दुसरं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं हा व्हिडिओ दिलेला आहे ऑरेंज कलर मध्ये, हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला इथे तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, तर इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे तिसऱ्या नॉलेज चेक मध्ये। तर पहिला प्रश्न, IT अधिनियम 2000 नुसार एखाद्या व्यक्तीच्या खाजगी अवयवाचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय प्रकाशित केल्यास काय शिक्षेची तरतूद आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर 3 वर्षाची तुरुंगवास किंवा 2 लाख रुपयाचा दंड आहे, हे दोन्ही आहे। सायबर दहशतवादासंदर्भात IT ऍक्ट 2000 चे कोणते कलम आहे म्हणत आहे, तर कोणते कलम आहे, तर सेक्शन 66F आहे। तुम्ही कसे ओळखू शकता की एखादी वेबसाईट सुरक्षित आहे किंवा नाही, ते कसे ओळखाल म्हणत आहे, तर याचं उत्तर एक सुरक्षित वेबसाईट HTTPS पासून सुरू होते आणि ब्राउझरच्या ॲड्रेस बार मध्ये कुलूप चिन्ह म्हणजे लॉकचे चिन्ह दिसते, तर हे त्याचं उत्तर आहे। ईमेलद्वारे तुमच्या आईचा क्रेडिट कार्ड नंबर किंवा पूर्ण नावासारखी वैयक्तिक माहिती पाठवणे ठीक आहे जर म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर
तर याचं उत्तर असणार आहे बघा वरीलपैकी काहीही नाही, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपमधील तुमच्या एका सहकार्याला एक वरिष्ठ सहकारी मानसिक त्रास देत असल्यास तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर त्यावेळेस आपल्याला व्यवस्थापनाला याबाबतची माहिती द्यायची आहे. तर ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झाले. ते तिसरं नॉलेज चेक आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. आता तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे ते पाहायचं आहे. बघा हे तिसरं नॉलेज चेक इथे आपण सोडवलेलं आहे. आता आपल्याला चौथं नॉलेज चेक बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर या चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, जर तुम्ही इंटरनेटवरून बेकायदेशीर सामग्री डाउनलोड केली तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो का म्हणत आहे, तर बरोबर आहे. कोणीतरी माझ्या खांद्याच्या वरून पाहून माझा एटीएम पिन चोरला तर मी कोणत्या सायबर गुन्ह्याचा बळी ठरलो म्हणत आहे, तर याचं उत्तर शोल्डर सर्फिंग आहे. क्रेडिट कार्ड संदर्भात सर्वात महत्वाची माहिती कोणती म्हणत आहे, तर सीसीव्ही आणि ओटीपी आहे. सोशल नेटवर्किंग साइट संवादासाठी कोणते माध्यम वापरतात म्हणत आहेत, तर वरीलपैकी सर्वच आहे. इंटरनेटशी कनेक्टेड असताना माहिती कॉम्प्युटर यंत्रणा आणि नेटवर्कच्या केल्या जाणाऱ्या संरक्षणाला काय म्हणतात म्हणत आहे, तर काय म्हटल्या जाते, तर सायबर सिक्युरिटी म्हटल्या जाते त्याला. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर चौथं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5वं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर 5वं नॉलेज चेक बघा, चौथं नॉलेज चेक या ठिकाणी आहे, त्याच्या खालीच आल्यानंतर इथे 5वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर 5 नंबरच्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, तुमच्या संगणकावर एक पॉपअप संदेश आला ज्यामध्ये मोफत अँटीव्हायरस स्पायवेअर डाउनलोड करा असे लिहिले होते आणि तुमच्याकडे कोणतेही अँटी स्पायवेअर नाही, तर तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर ते काय करायला पाहिजे, तर विंडो बंद करा आणि ते एखाद्या विश्वासार्ह वेबसाईटवरून डाउनलोड करा, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला एखाद्या ईमेलमध्ये संलग्न फाईल मिळाल्यास तुम्ही ती केव्हा डाउनलोड करू शकता म्हणत आहे, तर तुम्ही त्यावर व्हायरस स्कॅन चालवला आहे आणि तो सुरक्षित आहे असे दाखवल्यानंतरच, तर हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या लॅपटॉपला वायरलेस नेटवर्क आहे, तर ते तुम्ही कायम एनेबल ठेवावे जेणेकरून कोणतेही वायरलेस नेटवर्क उपलब्ध झाल्यास तुम्ही तातडीने कनेक्ट होऊ शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक असणार आहे. तुमच्या घरातील वायफाय नेटवर्कच्या कॉन्फिगरमध्ये कशाचा समावेश असायला पाहिजे म्हणत आहे, तर कॉम्प्लेक्स म्हणजे अवघड पासवर्डचा समावेश असायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा संगणक मालवेअरमुळे बाधित झाला आहे, तर तुम्ही यापैकी काय करणार नाहीत म्हणत आहे, तर काय करणार नाही, तर खरेदी, बँकिंग आणि इतर ऑनलाईन क्रिया करत नाही राहणार आहे. तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर आहे. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं नॉलेज चेक सुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. आता 5वं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला 6वं नॉलेज चेक त्याच्या खालीच या ठिकाणी दिलेलं आहे. तर 6 नंबरच्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, पासवर्ड बदलण्याची वेळ आली असता नवीन पासवर्ड निवडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. एक मजबूत पासवर्डमध्ये एक मोठा अक्षर, एक लहान अक्षर आणि एक विशेष चिन्ह असते म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे. संगणक हॅकिंग म्हणजे संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे मूळ निर्मात्यांच्या उद्देशाच्या बाहेरच्या उद्दिष्टांसाठी बदल करणे म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. जेव्हा तुम्ही नोकरी, सैन्य किंवा कॉलेजसाठी अर्ज करता तेव्हा हे अधिकारी तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी काय तपासू शकतात म्हणत आहे, तर काय तपासू शकतात, तर वरीलपैकी सर्वच आहे. डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय म्हणत आहे, तर डिजिटल फुटप्रिंट म्हणजे तुम्ही ऑनलाईन पोस्ट केलेल्या गोष्टी सायबर स्पेसमध्ये कुठेतरी कायम राहतात, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं 6 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं इथं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर शेवटचा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे.
ते या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर शेवटचं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. म्हणजे हे आपलं 7 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. यामधला पहिला प्रश्न बघा, डाटाचे सहसा कॉम्प्युटरमध्ये ईमेल अटॅचमेंटद्वारे घुसतात आणि बहुतेक वेळा त्यांची रचना दृष्टी हेतूने करण्यात आलेली असते म्हणत आहे. तर याचं उत्तर व्हायरस आहे. मॉलिशियस सॉफ्टवेअर जे संगणकाचे कार्य बिघडवण्यासाठी, संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी किंवा अनधिकृतपणे संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केलेले आहे. यांचा संक्षिप्त शब्द कोणता आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, मालवेअर आहे. व्हायरस पासून कॉम्प्युटरचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर डाटा इन्स्टॉल करणे योग्य ठरते म्हणत आहे. तर काय इन्स्टॉल करायला पाहिजे. तर याचं उत्तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला पाहिजे. क्विक हिल हे डाटाचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर क्विक हिल हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. कॉम्प्युटर व्हायरस हा सुरक्षेसाठी डाटा समजला जातो म्हणत आहे. तर काय आहे बघा, तर धोका आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं 7 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक सोडवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, 7 नंबरचं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला स्क्रोल करून खाली यायचं आहे. बघा, त्या खाली ते नॉलेज चेक दिलेलं आहे, ते ब्लॅक कलर मध्ये आहे, म्हणजे ते सोडवायचं नाही. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. याच्यातही पाहून घ्या, सर्व ब्लॅक आहे, तर हे सोडवायचे नाही आहे आपल्याला. त्यानंतर पुन्हा गो ग्रीनवर इथे क्लिक करा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचे आहे, सर्व नॉलेज चेक हे ब्लॅक मध्ये दिलेले आहे, ते सोडवायचे नाही. त्यानंतर शेवटचं डिजिटल एटिकेटवर क्लिक करा आणि याच्यात सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचे आहे. तर हे सुद्धा नॉलेज चेक आपल्याला सोडवायची गरज नाही, सर्व ब्लॅक दिलेलं आहे, तर सोडवायचं नाही. त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, एका स्टुडंटने आपला प्रोजेक्ट फाईल ईमेल करण्यापूर्वी इन्क्रिप्ट केला, याचा काय फायदा आहे म्हणत आहे. तर काय फायदा होणार आहे. अनऑथोराइज्ड ऍक्सेस पासून संरक्षण मिळते, हे त्याचं उत्तर आहे. एका म्युझिक ॲपवर तुम्ही गाणी स्ट्रीम करता, पण ती तुमच्या डिव्हाइसेसवर सेव्ह होत नाही, हा कोणता डेटा आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर, तो डेटा स्ट्रीमिंग आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही मंथली सेल्स फिगर्स वरून एक ग्राफ तयार करता, ही कोणती डेटा रिप्रेझेंट पद्धत आहे म्हणत आहे. तर ही डेटा व्हिज्युअलायझेशन आहे. एका फॉर्ममध्ये तुमचे सिटी ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडलेल्या स्पेलिंग एरर्स होत नाहीत, हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर डेटा व्हॅलिडेशनचे उदाहरण आहे. तुम्ही वेगवेगळ्या वेदर स्टेशनमधील रेनफॉल डेटा एकत्र करून सरासरी काढता, हा कोणता प्रोसेस आहे म्हणत आहे. तर हा डेटा ॲग्रिगेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 46 कंप्लीट सोडवायचं आहे.